गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती पाणासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहना दियेण भणिया कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थान चर्चा आमची सुरू आहे आणि 24वी प्ररूपणा आम्ही बघतो आहे कुल परंपरा. तर कुल याचा अर्थ आपण बघितलं की जे शरीराच्या साठी आवश्यक आहे अशा नो कर्म वर्गणांचं जे ग्रहण केल्या जातं त्याच्यावरून शरीराचा स्पर्श रस गंध किंवा प्रकृती या सगळ्यांमध्ये जो तरतमपणा आलेला आहे, वेगवेगळेपणा दिसतो, त्याला कुल असं म्हटलं जातं. कारण जरी ते सगळं एक जाती एक आहे, पण जाती एक असताना देखील त्या शरीराच्या माध्यमातून अनेक प्रकार आम्हाला पाहायला मिळतात आणि ते सगळे कुलामध्ये अंतर्भूत केले जातात. कुलाची परंपरा आम्ही बघतो आहे आणि यामध्ये तालिका आपण 86 नंबरची तालिका बघतो आहे आणि यामध्ये कुलाची विवेचना करताना गतिमार्गणेच्या अपेक्षेने आम्ही बघितलं की 25 लाख कुल हे नारकींचे एक नरक गतीत, 134 तिर्यंच्या गतीमध्ये, 14 लाख कुल मनुष्य मध्ये आणि 26 लाख कुलकोटी हे देवांमध्ये. द्विनिंद्रियाच्या अपेक्षेने 67 एकेंद्रियामध्ये, 7 द्विनिंद्रियात, 8 तीनिंद्रियात, 9 चतुरेंद्रियात आणि 108 पंचेंद्रियांमध्ये. हे आपण काल बघितलेलं आहे. नंतर स्थावर कायिक मध्ये 67 लाख, 5 स्थावर कायिक मध्ये आणि 132 हे त्रसकायिक मध्ये. योगामध्ये देखील 67 म्हणजे स्थावर कायिकाचे जे भेद आहे 67, त्याच्यामध्ये 3 प्रकारचा योग दिसतो, औदारिक, औदारिक मिश्र आणि कारमाण. ज्या वेळेला 4 लावला 24 मध्ये त्यावेळेला या 3 मध्ये एक अनुभय वचन योग वाढला आणि 11 लावत असताना औदारिक, औदारिक मिश्र, कारमाण, नंतर मनाचे 4 सोडून हे बाकीचे सगळे भेद त्या ठिकाणी लागलेले आहे. चौनी मध्ये लावला 4 वैक्रियक सोडला आणि आहारक द्विक सोडलेला आहे. 4 मनाचे, 4 वचनाचे लावलेले आहे. नंतर औदारिक मिश्र, औदारिक आणि कारमाण असे 11 भेद हे 94 लाख कुलकोडी मध्ये लावले आणि मनुष्यांमध्ये वैक्रियक द्विक सोडून 13 योग लावलेले आहे. वेदामध्ये 116 ह्याच्यामध्ये 116 मध्ये एकेंद्रिय, विकलत्रय आणि नारकी हे सगळे यांची टोटल होते 116. याच्यामध्ये एक नपुंसक वेद. 26 मध्ये देव आणि देवांचेच नुसते. 26 मध्ये देवांमध्ये 2 म्हणजे स्त्रीवेद आणि पुरुष वेद आणि 57 लाख कुलकोटीमध्ये 3ही वेद, ज्याच्यामध्ये मनुष्य आणि पंचेंद्रिय तिर्यंच आहे. आता कशाय आपण बघू. वेदापर्यंत आपण काल बघितलेलं आहे म्हणून थोडं रिवाइज केलं आणि हे तर लिहावं लागतं, त्याच्या नंतरच आपल्याला ते पूर्ण सगळे समजू शकतात. कषायांमध्ये 57 हे जे आत्ता आपण लावले 57 मनुष्य आणि पंचेंद्रिय तिर्यंच यांच्यामध्ये 25 कषाय, 26 मध्ये 24,
26, 24 कोणता आकडा? पहिला आकडा कोणता? देव. ते देवगतीमधला म्हणजे देवांचे कुलकोटी 26 लाख कुलकोटी. आणि त्याच्यामध्ये 24 काय कमी? नपुंसक वेद. नपुंसक वेद. आणि 116 मध्ये 3. 116 कोणते? 23. 116 मध्ये 23 आहे. हा तर 23. पण 116 कोणते? हे वारंवार 116 म्हटले की लक्षात राहतील. आहे एकेंद्रिय असं काही नपुंसक लिंगी म्हणजे नारकी आणि एकेंद्रिय हा विकलत्रय आणि हे म्हणजे बस. विकलत्रय एकेंद्रिय, विकलत्रय आणि नारकी आणि नारकी एवढ्यांची टोटल 116. याच्यामध्ये 23 यामध्ये एक नपुंसक वेदच राहील. नंतर ज्ञान 91 मध्ये 2. हे झालं वाटते काल आपला. हो ज्ञान वगैरे झालंय. ज्ञान लावलं होतं आपण. 91 मध्ये 2. कुमती कुसृत. हा कुमती कुश्रुत. 94 मध्ये 6. या ठिकाणी 3 सुज्ञान आणि 3 कुज्ञान. मतिश्रुत अवधी. आणि 14 मध्ये 8. हे मनुष्य. 14 मध्ये 14 मध्ये 8 कोणते? तर 14 लाख मनुष्यांच्या ह्याच्यात 8 ही. आता संयम मध्ये 142 मध्ये 1 असंयम. असंयम. पण 142 कोणते? एकेंद्रिय आणि नारकी आणि देव. नारकी, देव, एकेंद्रिय, द्विनेंद्रिय, असंज्ञी पर्यंत सगळे घेऊन टाकायचे ना. असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत. मग ते डबल येते ना, असंज्ञी पंचेंद्रियाचं एकत्र येते की नाही संज्ञी आणि असंज्ञी? नाही तरी पण घ्यावं लागेल ना. 142 पुढे असेल हे कदाचित. हम्म 142 मध्ये 67 लाख एकेंद्रिय आणि देव 10व्या प्रश्नात मध्ये आहेच ते. एकेंद्रिय संबंधी 67, विकलत्रय संबंधी 24, नारकींचे 25 आणि देवांचे 26 असे येतात ते. पंचेंद्रिय तिर्यंचे नाही घेतले कारण त्यांना संयम पंचेंद्रिय नसतो ना. दोन्ही आहे म्हणून ते घेतले. नंतर 43 मध्ये 2. याच्यामध्ये पंचेंद्रिय आणि 14 मध्ये 7. 14 म्हणजे मनुष्यांच्या याच्यात 7 ही संयम. दर्शनामध्ये 82 मध्ये 1. अचक्षु दर्शन येते. हा म्हणजे 3 इंद्रिय पर्यंतचे जीव घ्यायचे. जीव 1 अचक्षु दर्शन. 9 मध्ये 2. चक्षुरेंद्रियामध्ये 2. 33 याच्यामध्ये 3. संज्ञी याच्यात पंचेंद्रिय घ्यायचे. आणि देव, नारकी, मनुष्य. देव आणि नारकी. आणि 14 मध्ये मनुष्य. 94 मध्ये देव, नारकी आणि पंचेंद्रिय ते घ्यायचे. लेशा 116 मध्ये 3. नारकी आणि एकेंद्रिय विकलत्रय ते येतील सगळे. आणि इकडे देव आणि मनुष्य आणि पंचेंद्रिय यांच्यामध्ये साही लेशा. भव्य दोन्ही 100 पूर्ण याच्यामध्ये दोन्ही राहील. भव्य आणि अभव्य दोन्ही याच्यामध्ये दोन्ही. आता सम्यक्त्व 10 मध्ये 1. म्हणजे मिथ्यात्वच राहील. वनस्पती 1 मिथ्या नाही. ते तर वनस्पतीच्या 10 लाख जाती होत्या. हे आपल्याला कुल पाहायचे आहे. 10 लाख कोटी कशा केलं मग जलकायिक आणि अग्निकायिकांची अग्निकायिक आणि वायुकायिक
दोन चलचरांचे घ्यायचे. पण आहे. अग्निकायिक आणि वायू. जलचराचे आहे हे बरोबर आहे, पण हा जलचरांमध्ये हो. दुसरं गुणस्थान होऊ शकतं. हो मग हे हा अग्निकायिक आणि वायुकायिक तीन म्हणून आणि सात. अग्निकायिक आणि वायुकायिक जीव घ्यायचे की ज्यांच्यामध्ये एक मिथ्यात्व गुणस्थान राहील, म्हणजे या दोन मध्ये. नंतर 81 मध्ये 2. आता इथे पृथ्वी, पाणी, वनस्पती, द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय आणि चतुरेंद्रिय असे 81 घ्यायचे. 22. आले लक्षात? पृथ्वी, पाणी आणि वनस्पती आणि द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय आणि चतुरेंद्रिय यांच्यामध्ये 2 मिथ्यात्व आणि सासाधन. ठीक आहे, बरोबर आहे? आणि 12.5 मध्ये 5 घ्यायचे. इथे काय कोणते घ्यायचे? 12.5 हा आकडा आहे जलचरांचा. जलचर जलचरामध्ये 5 प्रकारचं सम्यक्त्व घ्यायचं. कोणतं सोडायचं? मध्ये यथाख्यात सम्यक्त्व. सम्यक सम्यक्त्व सम्यक्त्व आहे. हो यांना क्षयिक सम्यक्त्व नाही होणार ना. का? उत्तर हवंय. हो जलचरांना बरोबर होत आहे. नाही का? हा, जलचर म्हणजे हा भोगभूमीत नसतात जलचर. हा जलचर हे उत्तर आहे. कर्मभूमीत असतात आणि कर्मभूमीत होत हा नाही म्हणून तिर्यंच्यांना. म्हणून आपल्याला कळलं पाहिजे की प्रथमोपशम होईल, सासाधन होईल, मिश्र होईल, उपशम होईल आणि क्षयोपशमिक होईल, पण क्षयिक सम्यक्त्व जलचरांमध्ये होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की जो क्षयिक सम्यक्त्व प्राप्त करतो तो मनुष्य पर्यायीमध्ये प्राप्त करतो. पण जर त्या जीवाला पहिल्यांदा तिर्यंच्या आयुचा बंध झाला असेल तर तो कर्मभूमीमध्ये मनुष्य असताना क्षयिक सम्यक्त्व प्राप्त करू शकतो. पण त्याचा जन्म निश्चितपणे तिर्यंच्या पर्यायीत होणार आहे आणि तिर्यंच्यांमध्ये भोगभूमीत तो जाणार आहे, कारण त्याला दुसरी गती नाही आहे. भोगभूमीतच त्याला जावं लागतं क्षयिक सम्यक्त्व त्याचं झाल्यामुळे. आणि जलचर जीव भोगभूमीमध्ये असत नाही. बरोबर? आणि म्हणून जलचरांना बाजूला करून तिथे सांगितलं की 5 सम्यक्त्व त्यांना होऊ शकतात. आणि 96 मध्ये 6. 96 मध्ये कोणते 6 घ्यायचे? नारकी येईल, देव येईल, मनुष्य येईल. मनुष्य आणि सर्पादी, नभचर आणि स्थलचर हे जे भेद आहेत ते पण ऍड करावे लागतात. हे सगळे भेद त्याच्यात ऍड करावे लागतात. म्हणजे कसं झालं आमचं सम्यक्त्वाचं प्रकरण? अग्निकायिक आणि वायुकायिक जीवांमध्ये पहिलं मिथ्यात्व सम्यक्त्व, पहिलं 1. 81 प्रकारांमध्ये 2. पृथ्वी, पाणी, वनस्पती, द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय आणि चतुरेंद्रिय यांच्यामध्ये मिथ्यात्व आणि सासाधन 2 सम्यक्त्व. 12.5 मध्ये 5 या ठिकाणी क्षयिक सम्यक्त्व सोडून, जलचरांमध्ये क्षयिक सम्यक्त्व सोडून बाकीची 5 सम्यक्त्व. आणि 96 मध्ये देव, मनुष्य, नारकी, स्थलचर, सर्पादी आणि नभचर यांमध्ये 6 प्रकारचं सम्यक्त्व असणार आहे. नंतर संज्ञी 65 मध्ये 1. पासष्ट भेद कशाचे आहे? संज्ञीमध्ये 65 देव, नारकी, मनुष्य आणि पंचेंद्रिय यांचे मिळाले तर 1 संज्ञीपणा. आणि 43 मध्ये 2. पंचेंद्रियमध्ये संज्ञी असंज्ञी घेईल ते तिर्यंच्यामध्ये. तिर्यंच्यामध्ये संज्ञी असंज्ञी घेतले म्हणून 91 लाख मध्ये ते असंज्ञी पण घेतले. आणि इथे 2 संज्ञी आणि असंज्ञी मिळून. आणि 91 मध्ये
एकच भेद असंज्ञीपणाचा. हम्म. नंतर आहारक पूर्णच आहारक अनारक दोन्ही पूर्ण सगळे सगळे राहतील. दोन्ही आहे. आहारक आणि अनारक दोन्ही सगळ्या कुलकोटीमध्ये आहारक जीव पण आहे आणि अनारक जीव पण आहे. गुणस्थान आता 10 मध्ये 1 आत्ता लावलंच वर आपण सम्यक्त्वामध्ये ते सम्यक्त्व. हम्म. हा 10 मध्ये 1 म्हणजे इथे मिथ्यात्व गुणस्थान. 81 मध्ये 2 म्हणजे मिथ्यात्व साधन आणि 81 मध्ये पृथ्वी पाणी वनस्पती द्विनिंद्रिय तीनिंद्रिय आणि चतुरेंद्रिय. 43.5 मध्ये 5 शाईक सोडून. 51 मध्ये 4 51 मध्ये 4 हे देव आणि गुणस्थानामध्ये नारद. 4 कोणते आले आता बाकीचे सगळे असेल देव देव नारकी नारकी मनुष्य काढून टाकायचे. देव मनुष्य मनुष्य थलचर सर्पादी आणि नभश्चर नाही त्याच्यात यांच्यामध्ये 5 4. 5 गुणस्थान येईल ना सलचर हं? वगैरे वगैरे. नाही मनुष्य तर अपूर्ण शेवटी येईल ना 14 मध्ये नाही 14. हा नाही तिर्यांच्यामध्ये 4 असतात ना पण घेतले ना. 5. हा हे 43.5 मध्ये 5 घेतले. हा हा 51 मध्ये तिर्यांच्यामध्ये 5 येईल. याच्यामध्ये आणि 4 घेतले. 51 देव मध्ये 4 मध्ये आणि घेतले. देव आणि नरक मध्ये 4 देव येईल नारकी 4 येईल. हा आणि देव असंख्य नारकी मध्ये पंचेंद्रिय. 4 येईल आणि 56 याच्यामध्ये हे घ्यायचे. हम्म. बरोबर आहे ना. देव आणि नारकी मध्ये 4 आणि हे हम्म. 43.5 मध्ये 5 गुणस्थान तिथे आणि याच्यात पंचेंद्रिय आले. 14 मध्ये चौथी हा पंचेंद्रिय आले. इथे पंचेंद्रिय हम्म. आणि 14 मध्ये 14 मध्ये. हे 14 पण. आता जीव समास 22 मध्ये 2 पृथ्वी काईक बरोबर आहे. पृथ्वी काईक मध्ये 2 सूक्ष्म आणि बादर. नंतर 7 7 आणि 5 म्हणजे जल वायू जलकायिक वायुकायिक आणि आणि यांच्यामध्ये सूक्ष्म 3 इंद्रियामध्ये नाही पण 5च हे दिले इथे ना. जलकाईचे 2 झाले असते मग वायुकाईचे 2 4 आणि द्विंद्रियाचा 1 5 बरोबर आहे. एक द्विंद्रिया संबंधी एक जलकाईक द्विनिंद्रियाचा 5 जलकाईचे हा 2 वायुकाईचे 2. हा आणि द्विनिंद्रियाचे एक द्विनिंद्रियाचे असं ना 5. 7 हे पहा. हो हा म्हणून जलकायिक वायुकायिक आणि द्विनिंद्रिय. तर जलकायिक आणि वायुकायिकचे सूक्ष्म बादर आणि द्विनिंद्रियाचे बादरच आहे. म्हणून तिथे असे. नंतर 3 मध्ये 2 अग्नी आणि अग्निकाईकचे 3 अग्निकायिक मध्ये हा सूक्ष्म सूक्ष्म आणि बादर. बादर. 28 मध्ये 6 वनस्पती काईकचे 6 झाले ना. याच्यात आता नित्य निगोध इतर निगोध याचे सूक्ष्म बादर 4 सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक 6 असे मिळून हा हे झाले बरोबर. 28 मध्ये 6 कोणते घेतले. 6 नित्य निगोध इतर निगोध नाही. सूक्ष्म बादर 28 मध्ये कोणते नित्य निगोध इतर निगोध याचे सूक्ष्म बादर सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक यांच्यामध्ये 6 जीव समास आले. हे नंतर 8 मध्ये 1 म्हणजे 3 इंद्रियामध्ये 1 9 मध्ये 1 चतुरेंद्रियामध्ये 1 65 मध्ये 1 पंचेंद्रिय हा संज्ञी पंचेंद्रिय देव मनुष्य नारकी आणि 43.5 मध्ये परत पंचेंद्रिय संबंधी संज्ञी आणि असंज्ञी. एकदा रिपीट कराल.
जीव 22 समास. दोन. पहिले पृथ्वी काईकचे 2 सूक्ष्म बादर, हम्म. हम्म. नंतर जलकायिक, वनस्पती कायिक हम्म. आणि द्विलिंगीयाचे एकूण नाही, जलकायिक आणि वनस्पती नाही, दोन वनस्पती दोन नाही, जल नाही वायू. जलकायिक आणि वायुकायिकांचे 2 सूक्ष्म बादर हा 4 हा आणि द्विलिंगीयाचा 1 असे 5. हा. नंतर 3 मध्ये 2. लागामध्ये 2 म्हणजे हे अग्निकायिकचे अग्नि. सूक्ष्म आणि हा बादर. बादर. त्याच्यामध्ये नंतर 28 मध्ये 6. 28 मध्ये 6 म्हणजे वनस्पती कायिकचे 6 झाले. त्याच्यात नित्य निगोद, इतर हम्म. निगोद यांचे सूक्ष्म बादर असे 4 हम्म. आणि प्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक प्रत्येक. अप्रतिष्ठित प्रत्येक असे 2. असे 2. यांच्यामध्ये 6 झाले हे. नंतर 3 8 मध्ये इंद्रियाचे 1. 3 इंद्रियाचे आणि 9 हम्म. मध्ये चतुर्ंद्रियाचे. हम्म. आणि आता 65 65. मध्ये 1 आहे तर हे झाले संधी पंचेंद्रिय. संज्ञी पंचेंद्रिय हा. मध्ये देव, 1. नारद, देव, मनुष्य आणि नारकी. हा आणि देव, मनुष्य आणि 43 नारद. मध्ये 43 मध्ये संज्ञी पंचेंद्रिय फक्त म्हणजे पंचेंद्रिय फक्त. पंचेंद्रिय घालायला. हा, म्हणजे तिथे संज्ञी असंज्ञी आहे ना 2, हो म्हणून म्हणून फक्त पंचेंद्रिय पंचेंद्रिय. हा, त्याच्यात 2. क्लिअर. हो. हा. नंतर पर्याप्ती. पर्याप्ती 65 मध्ये 6. म्हणजे हे आता हेच देव, 65 नारकी आणि लावायचे. मनुष्य. हा, मनुष्य हेच 65 मध्ये साही पर्याप्ती. नंतर 43 मध्ये 6 आणि 5. म्हणजे संज्ञी असेल तर 6 संज्ञी असेल आणि अगोदर असेल तर 5. हा. 67 मध्ये 4. एकेंद्रियाच्या सगळ्या. त्याच्यात 4 पर्याप्ती. एकेंद्रियाच्या सगळ्या गोळा करायच्या. पृथ्वी कायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक आणि वनस्पती कायिक यांची सगळ्यांची टोटल करून किती आली ती 67. त्याच्यामध्ये 4 आणि विकलत्रयामध्ये 24 विकलत्रयाचे त्याच्यामध्ये 5 पर्याप्ती. विकलत्रयामध्ये द्विनिंद्रियापासून घ्यायचे, कारण द्विनिंद्रियापासून भाषा पर्याप्ती सुरू झालेली आहे. म्हणून 8 आणि 9 द्विनिंद्रियापासून चतुरेंद्रियापर्यंत 5. आता प्राणांची विवेचना. 65 मध्ये 10 आणि 7. देव, नारकी आणि मनुष्य. म्हणून पर्याप्तक मध्ये 10 आणि अपर्याप्तक मध्ये 7. 7. 67 मध्ये 4. हे एकेंद्रिय संबंधी झाले. एकेंद्रियाचे हे त्याच्यामध्ये 4. 43 मध्ये 10, 9, 7. ते अनुक्रमे पंचेंद्रिय असेल तर 10. अनुक्रमा लावावे लागतील. संज्ञी असेल तर 10, असंज्ञी असेल तर 9, अपर्याप्तक अवस्थेत 7. हा, तिसरी अपर्याप्तकच अवस्था म्हणून 7. नंतर 7 मध्ये 6. हे द्विइंद्रिय संबंधी. 3 इंद्रियांना 6 असतात ना. 6. हो. नंतर 8 मध्ये 7. 3 इंद्रियाला 7 आणि 9 मध्ये 8. चतुरिंद्रिय संबंधी. ठीक आहे. नंतर संज्ञा सगळ्या कुलकोटीमध्ये 4ही प्रकारच्या संज्ञा आहे. नंतर उपयोग. उपयोग आता आपल्याला प्लस करावे लागतील. ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग मिळून 94.5 लाख कुलामध्ये 9 उपयोग. तर हे देव, नारकी आणि मनुष्य. देव, मनुष्य नाही येणार त्याच्यात. मनुष्य नाही घेणार. पंचेंद्रिय मनुष्य सोडून द्यायचे. मनुष्यामध्ये 12 आहे शेवटचा भेद.
नाही, पंचेंद्रिय तिर्यंचे त्याच्यात. हा. देव नारकीन नंतर 9 पंचेंद्रिय मध्ये 4. तिर्यंचे. हा, 9 मध्ये 4 चक्षु अचक्षु आणि मतिश्रुत. हा. आणि 82 मध्ये 3. म्हणजे हे चतुरिंद्रियामध्ये 9 मध्ये 4 जे आहे ते. नाही, हा एकेंद्रियाचा आहे ना. हा एकेंद्रियाचा आहे. 2 ज्ञानोपयोग आणि 1 दर्शनोपयोग, चक्षु दर्शनोपयोग. हा, तो एकेंद्रियाचा 3 उपयोग. एकेंद्रियाचा आहे. 1 चक्षु दर्शन आणि 2 ज्ञानोपयोग. एकेंद्रिय संबंधी 82 लाख मध्ये. आणि 14 मध्ये 12. हा तर मनुष्यांचा आहे. 14 मध्ये 12. नंतर ध्यान 14 मध्ये 16. मनुष्यांमध्ये 43.5 मध्ये 11. पंचेंद्रिय तिर्यंच. पंचेंद्रिय तिर्यंचं 5वं गुणस्थान म्हणून 3. 91 मध्ये 8. 91 मध्ये कोणते घ्याल? इंद्रिय, 2 इंद्रिय, 3 एकेंद्रिय. इंद्रिय, चतुरेंद्रिय. हा, म्हणजे विकलत्रय आणि एकेंद्रिय एवढ्यामध्ये 8 ध्यान. 26 मध्ये 10. नरक मध्ये 10. नाही, देवांमध्ये 10. 25 नरकांचे 9. हा, नरकामध्ये 9. आणि नरकामध्ये 9. आश्रव 67 मध्ये 38 प्रकारे आश्रव. 38 आकडा माहिती आहे आपल्याला. एकेंद्रियामध्ये म्हणजे एकेंद्रियाचे जितके भेद आहेत सावरकाईकाचे ते सगळे मिळून 67 होतात आणि त्याच्यात 38 प्रकारे आश्रव आहे. नंतर 7 मध्ये 40. हे द्विंद्रियामध्ये 40. 8 मध्ये 41. 3 इंद्रिय. हा. नंतर 9 मध्ये 42. 4 इंद्रिय चतुरेंद्रियामध्ये. आणि 26 मध्ये 52. 26 मध्ये 52 म्हणजे देव. नंतर 25 मध्ये 51. नारकी. 43.5 मध्ये 53. पंचेंद्रिय तिर्यंच. आणि 14 मध्ये 55. मनुष्यांमध्ये 55. आणि जाती आणि कुलता आता आपण पाहिले आहे. तर आपल्याला यामध्ये या चार्ट मध्ये कोणाला कन्फ्युजन की सगळ्यांचा क्लिअर झालेला आहे? ठीक आहे, मला वाटतं क्लिअर झालेलं आहे प्रकरण. आता पुढचे प्रश्न पाहू. 134 लाख करोड कुल कौनसी गती में होते हैं? आता त्यांनी तर उत्तर दिलेलेच आहे सगळ्यांची टोटल करून. आणि आता हे आपण जे आकडे इकडे बघितले त्यातही बरेचसे आकडे याच्यातले आलेले आहे. याच्यामध्ये कोण कोण गर्भित करायचं? तर एकेंद्रिय संबंधी 67 लाख करोड, विकलत्रय संबंधी 24 आणि पंचेंद्रिय संबंधी 43.5 लाख करोड कुल असे मिळून हे झाले तिर्यंच गती संबंधीचे. इतके 134 लाख करोड कुल तिर्यंच गतीमधले झाले. ठोकर आकडे तर काही हे इतके एकदम लक्षात नाही राहणार, पण सातत्य राहिलं तर बऱ्याच आकड्यांमध्ये आम्ही लावू शकतो. 108 लाख करोड कुल कौनसे इंद्रिय वालों के होते हैं? आता हे पंचेंद्रिय जे आहे त्यांना, म्हणजे याच प्रश्नावर आहे. पहिला आपण गती घेतली तर गतीमध्ये सांगितलं. नंतर इंद्रिय दुसरी मार्गणा होती. तर इंद्रियांमध्ये पंचेंद्रियवाल्यांना 108 लाख करोड कुल आहे. आणि पंचेंद्रिय जीव नारकी, मनुष्य, देव हे तर आहेत. आणि पंचेंद्रिय मध्ये परत पंचेंद्रिय संबंधीचे जीव 43.5. म्हणून 25 लाख नारकी, 43.5 लाख पंचेंद्रिय तिर्यंच, 14 लाख करोड मनुष्यांचे आणि 26 लाख करोड देवांचे कुल. 132 लाख कुल किस काय वालों के होते हैं? तिसरी मार्गणा आपली काय मार्गणाच आहे. काय मार्गणेमध्ये रसकायिक जीवांचे तितके कुल होतात आणि उरलेले कुल
सावरकाईकाचे होतील. सावरकाईचे. आता चौथी मार्गणा योग मार्गणा. योग मार्गणेमध्ये 94,94 लाख करोड कुल किती 11 योगामध्ये होतात. 11 योगामध्ये होतात. नारकी, 25 लाख नारकींमध्ये देव आणि पंचेंद्रिय तिर्यंच. देव आणि पंचेंद्रिय तिर्यंच. यामध्ये देव आणि नारकीन के कुलों में 4 मनाचे, 4 वचनाचे, 4 वचनाचे, वैक्रियक द्विक आणि कारमाणका योग. आणि पंचेंद्रिय तिर्यंच्या मध्ये वैक्रियक द्विकच्या ऐवजी औदारिक द्विक टाकायचा आणि बाकी सगळं तसंच. अशा तऱ्हेने 11 योग यांच्या जीवनामध्ये होतात. नंतर कौन से 24 लाख करोड कुलों में 4 योग होते हैं. 4 योग म्हटले की आम्हाला आठवलं पाहिजे की त्या ठिकाणी 3 तर कायचे आहे आणि 1 वचनाचा अनुभय वचन योग वाढलेला आहे. 4 योग असणारे जीव कोणते राहतील तर द्विनेंद्रिय, तीनेंद्रिय आणि चतुरेंद्रिय. आणि मग यांचे कुल किती तर द्विनेंद्रियाचे 7, 8, 9. 7, 8, 9 अशा तऱ्हेने यांचे 4 योग राहतील. पंचेंद्रिय संबंधी 43.5 लाख करोड कुलों में जो असौधनी जीव है उनके भी उपरयुक्त 4 योग होते हैं. असौधनी जीव लावायचा असेल आम्हाला तर असौधनी जीवांमध्ये देखील आम्हाला 4च योग लावावे लागतील. कारण सौधनी जीव झाल्यावरच त्याला मनाचे, वचनाचे योग राहू शकतात. असौधनी जीवांना वचन योग अनुभय वचनच असतं. कितने कुलों में तीनों वेद होते हैं. मनुष्यांमध्ये असतात तिन्ही वेद. पंचेंद्रिय तिर्यंच्यात गर्भज जे आहे त्यांच्यामध्ये असतात. मनुष्यांमध्ये गर्भज आहे पण गर्भजाचे अलग, संमूर्छनाचे अलग असे मनुष्यांमध्ये भेद केलेले नाही. पंचेंद्रियामध्ये देखील जे संमूर्छन आहे त्यांचं नपुंसकच वेद असतो पण तिथेही भेद केला नाही. म्हणून सामान्य रीतीने सांगितलं की मनुष्यांच्या आणि पंचेंद्रिय तिर्यंच्या याच्यामध्ये किती 3ही वेद असतात. कितने कुलों में 23 कषाये होती है. देव. सगळे जे नपुंसक वेदी जे आहेत त्यांच्यामध्ये 23 कषाय असतात. नपुंसक वेदी वाल्यांच्या एकेंद्रियाचे सगळे, विकलत्रयांचे विकलत्रय आणि नारकी. आणि कौन कौन से कुलों में 6 ज्ञान ही होते है. 6 ज्ञान कुणाकुणाला होतील. देव आणि नारकी वाले तर आहेच आहे आणि पंचेंद्रिय तिर्यंच्यांना देखील होऊ शकतात 6 ज्ञान. यांनी मनुष्य का सोडले 6 ज्ञानात. त्यांना 8 दाखवले म्हणून 6 सोडले. त्यांना 8ही असतात म्हणून 6 सोडले. अशा तऱ्हेने आपण इथे थांबू आज. आणि मला असं वाटतं यानंतर आपण आता आपलं पुस्तक याच्यावर आहे, संपण्याच्याच मार्गावर आहे. यानंतर आपण चैत्य भक्ती घ्यायचं माझ्या मनात आहे. कारण चैत्य भक्ती ही अशी भक्ती आहे की जी डायरेक्ट गौतम स्वामींच्या मुखातून आलेली आहे. आज कोणतंही साहित्य आमच्याजवळ असं उपलब्ध नाही की जे अगदी गौतम गणधरांपासून आमच्यापर्यंत पोहोचलंय. बहुतेक शास्त्र ग्रंथरचना ही षटखंडागमाच्या सुरुवातीपासून किंवा खाली जर आम्ही घेतलं तर खाली गुणभद्र आचार्य होते आणि त्यांचा जो काही कषाय पाहुड ग्रंथ होता तेव्हापासून लिखित परंपरा आमच्यापर्यंत प्राप्त झालेली आहे. पण ही एकच चैत्य भक्ती अशी आहे की ही चैत्य भक्ती गौतम गणधरांच्या मुखातून निघालेली आहे. आणि ज्या वेळेला त्यांना महावीर स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन झालं त्यावेळेला त्यांचा गुणानुवाद करताना ही भक्ती त्यांच्या मुखातून निसृत झालेली आहे. आणि त्यामुळे पहिल्यांदा मला असं वाटतं की आपण चैत्य भक्तीचा अर्थ यानंतर पाहणार आहे. थोडंसं आता मग लाईट, आपण थोडंसं लाईटही नाही आहे आणि आपल्याला नेहमी वंदना करण्याच्या दृष्टीने ती चैत्य भक्ती खूप सुंदर आहे. तर ती आपण पहिल्यांदा पाहू. तरी आपलं सगळ्यांचं मत काय आहे ते सांगा, तसं आपण ठरवू. चालेल?
हो. हं. तर चैत्यभक्तीचेच मला वाटते 47-48 काहीतरी श्लोक असतील, किती आहे संस्कृत मधली आपण पाहू. हिंदी पण अनुवाद मिळतील, पण आपण ओरिजिनल तीच की जी गौतम गणधरांनी रचलेली आहे फक्त ती ती कोणत्या पाहू. पुस्तकात आहे सांगाल, म्हणजे थोडं पुस्तक पाहावं लागेल. पुस्तक मध्ये आहे का? तुम्हाला एक तर YouTube वर मिळून जाईल त्याचे व्हिडिओ, हा किंवा मग मी PDF पाहते, PDF जमली तर पाठवते चालेल मग. चालेल. हा. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयरियाणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.